नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जनाबाई महारू पाटील यांचा निर्घृण खून, गावात संतापाचं वातावरण, वृद्ध महिलेचा अमनुष्य खून. दिनांक 5 जून 2025 वाडी शेवाळे गावात एका हादरवून टाकणारी घटना घडली. गावातील रहिवासी जनाबाई महारू पाटील वय 65 यांच्या त्यांच्या राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. घटनेची तपशील असे की दिनांक 5 जूनच्या रात्री जनाबाई आपल्या घरात झोपलेल्या असताना हा भयावह प्रकार घडला. घरात 2 दरवाजे होते. समोरचा दरवाजा आतून लॉक होता, मात्र मागील दरवाजातून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून जनाबाईची अमनुष्यपणे हत्या केली. त्यावेळी घरात जनाबाईचे पती देखील झोपलेले होते, पण ते दुसऱ्या खोलीत होते, त्यामुळे त्यांना काही समजलं नाही. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा त्या रात्री आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी पाचोऱ्याला गेला होता. रात्री अंदाजे 11:30 वाजता तो घरी परतला आणि घरात प्रवेश करताच त्याला आपल्या आईचं मृतदेह दिसून आलं. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे ग्रामस्थ धावून आले. तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केलं. सध्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मार्फत तपास सुरू आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही घटना घातपात आहे की व्यक्तिगत वैरातून घडलेलं आहे, याबाबत तपास सुरू आहे. जनाबाई पाटील यांच्या पश्चात एक मुलगा आणि 3 मुली असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी या प्रकरणी आरोपीस लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. ही घटना केवळ एक व्यक्तीची मृत्यूची नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.